बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु 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 वन्नगन्न गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे। पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं पूयेन मे तेन लभामि मोक्षं। पुष्पं विलायति यथा धम्मे कायो तथा याति विनाशभाव। घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं। सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं। बुद्धधम्मश्च संघ सुगतोऽनुभवा धातु धातुगभ्ये लङ्काय जम्बूद्वीपे तिदस्य पुरवरे नागलोके चतुर्थे। सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादिधातु वन्दे। सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि। वन्दामि चैत्य सब्बसब्बढानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि। बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विदुर्यानं देवरूपं शुचिव निर्मलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज्ज सुजननेतं भीमरावं स्मरामि भीमरावं स्मरामि भीमरावं स्मरामि। दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा। सकलविद्यापदी ज्ञानसत्संगति शास्त्रशासनमति बुद्धितेजा। पंकजा नरवरा रतो स्वजनोद्धारा भगवंत आमचा खरा भक्त काजा। चवदार संगरी शास्त्रधरी ताकरी आपला उरी रौद्र रूपा। मुक्तिपथ कोणता मनुस्मृती जाळीता
उजाळीला गतिका मार्ग साजा, राष्ट्रघटना कृती शोभती या भारती, महामानव बोलती सार्थ संज्ञा, शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी, भीमराजा भीमराजा भीमराजा, साधू साधू साधू, बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. भाग दुसऱ्यामध्ये आपण काय पाहिलं? भाग दुसऱ्यामध्ये पाहिलं, ज्यावेळी सिद्धार्थ गौतमानं कपिलवस्तू सोडल्यानंतर कुठे प्रयाण केलं होतं? राजगृहामध्ये. आणि राजगृहामध्ये काहून निवडलं? कारण कसं होतं ते राजगृह? तिथे चांगले चांगले तत्त्वज्ञानी होते, विचारवंत होते. म्हणून बा तर ते चांगल्या लोकांना मुख्य स्थान बनवलं होतं ते, कारण की अभ्यासासाठी योग्य आहे बा. यासाठी सिद्धार्थ गौतमानं कपिलवस्तून राजगृहाकडे गेले. आणि तिथं काय झालं? राजगृहाकडे जाताना राजा बिंबिसाराला जेव्हा हे समजलं किंवा सिद्धार्थ गौतमानं आपला गृहत्याग करून आपल्या इकडे आले आवाज, त्याच्याविषयी जशी माहिती गोळा केली, तेव्हा ते बिंबिसार राजा सिद्धार्थ गौतमाच्या जिथं राहतात, कुठं राहतात? पांडव टेकडी आहे ना. पांडव टेकडी इकडे जायचं ठरवलं. मग बा त्यानं काय करायचं? मग त्यानं काय ऐकलं होतं त्याच्याविषयी? असित मुनी, जेव्हा बुद्धाचा जन्म झाला तर असित मुनी कुठं होते? हिमालयात होते. त्यानं काय भविष्यवाणी केली होती? जेव्हा सिद्धार्थ गौतमाचे 32 लक्षणं आणि 80 शुभचिन्ह पाहिले. किती? 32 लक्षणं आणि 80 शुभचिन्ह. त्या आणि ब्रह्मापेक्षाही सहस्त्रपटीने म्हणजे 100 पटीने त्याचं मुखमंडल म्हणजे चेहरा. कुणाचा? सिद्धार्थ गौतमाचा. हा काय व्हायला? तेजोमय व्हायला आहे. कारण सुमेध नावाच्या बोधिसत्वानं सिद्धार्थ गौतम म्हणून जन्म घेतला आणि बोधिसत्व होते. आणि अशा प्रकारे चांगले अवयांनी ते कसे होते? युक्त होते. सर्वसाधारण होते. काय? सिद्धार्थ गौतमानं जन्म घेतला तर कशाच्या रूपानं? बोधिसत्वाच्या यानं. बरोबर आहे की नाही? मग बिंबिसार राजानं काय म्हटलं सिद्धार्थ गौतमाले? काय म्हटलं? माझं अर्ध राज्य घे. काय म्हटलं? दुसऱ्या भागात ते ना, तिसरा खंड आपण खंडातला म्हणजे तिसरा भागातला भाग पहिलाच आपला चालू नाही, दुसरा. प्रथम खंडातला भाग दुसरा होते आज, आणि तिसऱ्याला आपण सुरुवात करू. परंतु दुसऱ्या भागात काय सांगितलं बिंबिसार राजानं? की तू माझं अर्ध राज्य घे. काय म्हटलं? तर तुला जर ते पडत नसेल, तुझ्या मनाला जर कमकुवत वाटत असेल, कमीपणा वाटत असेल, फुकट काय घ्यावा, तर आपण युद्ध करू. मायासोबत बाण घे, तलवार हाती घे, ना आपण युद्ध करू. का म्हटलं होतं? बिंबिसार राजानं सिद्धार्थ गौतमालाच का म्हटलं होतं? कारण की त्यानं जे असित मुनीची भविष्यवाणी ऐकली होती. काय ऐकली होती? की हा संसारात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल. काय होईल? चक्रवर्ती सम्राट. जर संसार त्याग केला तर महान असा बुद्ध होईल. बरोबर आहे ना? महान असा काय होणार आहे? हा बुद्ध होणार आहे. त्याला असं वाटलं की बा आता आपण तर संसार याच्यासाठी का संसार त्याग करू शकत नाही, मग यालाच का आपण याच्यात संसारात आणू नये. राजा बिंबिसारानं विचार केला ना. म्हणूनच काय म्हटलं, हे जाडे बरडे कपडे चाले, काशाय वस्त्र काढून फेक. आपण काय करू? लोकांना जिंकू, सगळी पृथ्वी जिंकीन एवढं सामर्थ्य तुझ्यात आहे. बरोबर आहे ना? वयाच्या कोणत्या वर्षी त्यानं संसार त्याग केला? 29व्या वर्षी. 29 वर्ष वय होतं ना. मग 29 वर्ष म्हणजे काय? तारुण्य.
बालपणातही नव्हते ना म्हातारपण नव्हते, यवनात होते ना. यवन म्हणजे तारुण्य. तर मग अशा प्रकारचे त्यानं काय केलं, बिंबिसार राजानं सिद्धार्थ गौतमाले संसारात आणण्याचा पुन्हा प्रयत्न केला, की हे बा काशाय वस्त्र तू तुझ्या अंगावरचं काढून टाक आणि माझ्यासमोर आपलं माझं राज्य आहे, माझं जो सैन्य आहे, आपण काय करू, इतर राज्यावर आपलं चढाई करून आपण त्याच्या राज्य करू. बरोबर आहे की नाही? परंतु सिद्धार्थ गौतमानं त्याचं म्हणणं ऐकलं काय? नाही ऐकलं. हे आपण भाग प्रथम खंडात मधल्या भाग जो दुसरा याच्यात पाहिला, आजपासून आपण तिसरा खंड लागीन आपला आहे ना. भाग प्रथम खंडातील भाग तिसरा पाहू. त्यातील पहिलं पाहू, नव्या प्रकाशाच्या शोधात. बरोबर आहे की नाही? नवीन शोध त्यानं म्हटलंच होतं ना. कोण म्हटलं होतं? जेव्हा त्यांनी राजगृहामध्ये पांडव टेकडीवर आपली एक पर्णकुटी तयार केली होती. कोण? सिद्धार्थ गौतमानं. तर तिथं कोण भेटलं त्याले? सहकारी भेटले. किती जण भेटले? 5. 5 परिवाजक. 5 परिवाजक कोण कोण? कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्री. आणि हे जे 5 परिवारजक आहे, हे काय केलं? हे काय करायचं होतं? यायले तप करायचं होतं. त्यानं म्हटलंही होतं, सिद्धार्थ गौतमाला काय म्हटलं, तू चालणं बा काय येऊ नये. तर सिद्धार्थ गौतमानं काय म्हटलं, मला इतर परिस्थितीचा काहीतरी अभ्यास करायचा आहे. इतर मार्गाचे मला काहीतरी अनुसरण करायचं आहे, मार्ग पाहायचा आहे, नंतर मग मी येतोच. आणि जेव्हा सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झालं की नाही, हेच ते 5 परिवाजक सारनाथले भेटले होते आणि हे यायलेच त्यानं पहिला धम्मोपदेश केला होता. समजलं? पहिला धम्मोपदेश जे हे सोडून गेले होते ना, 5 परिवाजक, हेच होते सारनाथले. पहिलं ज्यावेळेस ज्ञान प्राप्त झालं ना सिद्धार्थ गौतमाले, त्यावेळेस सगळ्यात पहिले यायलेच 5 जणायले त्यानं ज्ञान सांगितलं. कुठे सांगितलं? इसिपतन. त्याचं नाव काय त्या काळातलं? इसिपतनमध्ये त्यांनी ज्यावेळेस या 5 कोणाकोणाले, कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिकले, हेच 5 परिवर्जक होते. त्याचं नाव हे 5 परिवारजकाचे. मग त्यानं काय केलं, की काही हरकत नाही बा, तुला इतर मार्गाचं जर अभ्यास करायचा तर कर. मग असं आश्वासन घेऊन ते काय केलं, त्याच्या तपस्वी जीवनासाठी पुढे चालले गेले. मग यानं काय ठरवलं होतं, आपण बा नवीन हे करायचं आहे, मार्गाचं अनुसरण करायचं, काहीतरी पाहू अभ्यास करून अजून. याच्या व्यतिरिक्त काय, तप तर करणंच आहे, परत तपाविरिक्त इथं काय आहे बा अजून? दुसरा मार्ग काय आहे काय? युद्ध तर संपलं होतं, शाक्य आणि कोलियात तर युद्ध संपलं होतं. तेव्हा त्यानं हे वार्ता कोण सांगितली त्याले? या 5 परिवारजकांना सांगितली ना. त्यानं काय म्हटलं, आता ज्या कारणानं तुम्हाला कशाची देशत्यागाची सजा भेटली, बरोबर आहे की नाही? काय भेटली होती त्याले? सजा भेटली होती देशत्याग. काच्यासाठी यानं विरोध केला ना. काच्यात? शाक्य आणि कोलियात युद्ध जर होऊन राहिलं, त्याच्यात न जाण्याचा, न भाग घ्यायचा काय केला होता त्यानं? विरोध केला. मी करत नाही बा. भावानं भावाशी वैर करणं हे चांगलं आहे काय? शहाणपणाचं आहे काय? त्यानं आपल्याला मारणं, आपण त्यानं मारलं, याच्यात काय अर्थ आहे काय? यासाठी त्यानं काय केलं? देश त्याला त्याची सजा दिली. मग आता ते युद्ध संपलं आहे. हे वार्ता कोण सांगली? या 5 परिवारजक. कोणते 5? कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम, भद्रिक यानं सांगितली होती ना. मग आता यापुढे तुम्हाला बा तपस्वी जीवन म्हणजे परिवारजक राहता काही कामा नाही. तुम्ही आता घरी गेले तर चालता. परंतु सिद्धार्थ गौतमानं काय विचार केला? काय विचार केला? की मी जर माझे कुटुंब आहे, म्हणजे माझे वडील आहे, वडील आहेत, चुलती आहेत, पुतणी आहेत, बरोबर आहे की नाही? बायको आहे, लेकरू आहे. मी सोडलं, त्याला सोडलं, पण कशासाठी सोडलं? कशासाठी? संघर्षासाठी. कलह आहे. मग त्यानं पुरा विचार केल्यावर म्या खरंच जावा काय बा, घरी खरंच जायला पाहिजेत काय? जेव्हा त्यानं असा लय मोठा विचार केला, एकट्यात होते ना, कारण की 5 परिवारजक त्याला सोडून जायला आहे ना.
5 परिवाजकनं तर त्याच्यासोबत होते ना. आता काय झाले ते एकटे होते. बरोबर आहे की नाही? मग एकट्याच माणसाला काय येते? विचार येते. खूप विचार येतात माणसाच्या मनात. म्हणजे माणसाले खरं काय, खोटं काय, एवढा लोक 4-5 लोक असले, तो बोलते काय, तो बोलते काय, त्यानं काय होते माणसाची द्विधा मनस्थिती तयार होते. म्हणजे आपल्याला एक ना धड भारावर चिंध्या. 5 जण एक खट्ट्या बोलले तर आपण काय करू? गोंधळून जाऊ ना. 5 जणांचं एक खट्टा बोलणं जर असलं तर आपल्याला समजेन काय, हा काय म्हणते, हा काय म्हणते. तसे ते 5 परिवार जे होते ना. मग आता ते हमेशा भेटणारे मग ते निघून गेल्यावर सिद्धार्थ गौतम एकटाच राहिला ना. ती पांडव टेकडीवर राजगृहात काय होतं, एका ठिकाणी एकुलती होते. आणि एकट्यात कसा करते माणूस? माणूस खोल विचार करते. बरोबर आहे की नाही? मग शेवटी त्याच्या मनानं त्याला होकार काय दिला की मले घरी जाता कामा नये. म्या काय आणि त्यानं मग शेवटी विचार काय केला त्याच्या मनात? का आला? सगळ्यात पहिले या जगात दुःख आहे. मग दुःखाचं कारण काय? त्याचा काही दोष होता काय? काय दोष होता सिद्धार्थ गौतमाचा? काय दोष होता? त्यानं काय केलं? हे आपले निकटवर्ती आहे. कोण? कोलीय. आणि वाद काचा फार मोठा वाद होता काय? शेतीच्या रोहिणी नदीच्या पाण्याचा वाद होता फक्त. शेतीला कोणी किती पाणी घ्यावं, कधी घ्यावं, किती घ्यावं, एवढा वाद होता फक्त. या एवढ्या मोठ्या छोट्याशा कारणामुळे किती मोठा वाद निर्माण झाला की त्याला घर सोडायला लागलं. सिद्धार्थ गौतमाले घर सोडायला लागलं. पाहिलं तर वाद काहीच होता काय फार मोठा? काय गुन्हा केला होता? सिद्धार्थ गौतमानं त्याला विरोध केला की भावानं भावाशी वैर करून मारणं, जीवानं मारणं, युद्धाचा परिणाम झाला. उलचक भांडण नव्हतं. थोड्या माणसाचं 2-4 माणसं तिकून, 2-4 माणसं इकून, तेवढा साहजिक आहे बा. पण त्याचं रूपांतर काय झालं? युद्धात. सेनापतीनं डायरेक्ट काय म्हटलं? आता हा कायमचाच प्रश्न मिटून टाकू आपण. नेहमी 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 तेच ते. तर मग त्याला विचार लागला की म्या म्हणून पाप केलं असं. म्या फक्त विरोध केला की भावानं भावाशी वैर करणं नाही, हे आपले निकटवर्तीच आहे. मग आपण त्याला मारणं, मग मारून प्रश्न संपते काय? आता जर आपण वैर केलं तर याचं अजून मोठं दुष्परिणाम पुढे होतात ना. कारण की वैरांवर क्षमते काय? अवैरान म्हणजे प्रेमानं जिंकलं ना. बुद्धानं काय तलवार काय हाती घेऊ शकले नव्हते काय? म्हटलंच होतं ना बिंबिसार राजाने त्याला. काय म्हटलं होतं? हे आशय वस्त्र टाकून द्या, भगवं वस्त्र टाकून द्या, तलवार घ्या, धनुष्य घ्या, आपण पुऱ्या जगावर राज्य करू शकतो. तिन्ही लोकात म्हटलं त्यानं. बरोबर आहे की नाही? जगात काय? तिन्ही लोकात. भूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक, या तिन्ही याच्यावर आपण राज्य प्रस्थापित करू शकतो. एवढी त्यात ताकद आहे. बरोबर आहे की नाही? परंतु त्यांना विचार केल्यावर त्याला काय वाटलं? हे जो कलह आहे, कलह झाला होता की नाही? भांडण म्हणजे काय? कलहच. वाद होणं म्हणजे काय? कलह आहे. संघर्ष. मग त्याच्यातून उत्पत्ती काय आली? संघर्षाची. मग त्याला एक शांत बसल्यामुळे, एकटा माणूस शांत बसते ना, कोणी कोणासोबत बोललं नाही, एकटा राहिला का खोलीत, तर मग तो विचार करते, मी कोण आहे, मी कशासाठी आलो, कायसाठी आलो. बरोबर आहे की नाही? माणूस स्वतःच प्रश्न करते, माणूस स्वतःला उत्तर देते. मग तसं त्याचप्रमाणे त्यानं ते केलं. मग आज आपण पाहू पहिला भाग. प्रथम खंडातील भाग 3 पहिला भाग. भृग ऋषीच्या आश्रमात. भृग ऋषीच्या आश्रमात इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले. मग आता काय करा? इतर मार्गात त्यानं म्हटलंच होतं ना, जे 5 परिवारचे होते का नाही, त्याला म्हटलंच होतं ते काय म्हणत, चला आपण कुठे जाऊ? अरण्यात जाऊ, तर आपण तप करू. तर याने काय म्हटलं? मला इतर मार्गाचं अनुसरण करायचं आहे. काही इतर मार्गाचा अभ्यास करायचा. अनुसरण करणं म्हणजे अभ्यास करणं. मग काय करा? मग त्याला काय समजलं? आलार कलाम कसा आहे? याचा तो हाही चांगला आहे त्याची भेट घ्यावा आपण.
म्हणून त्यासाठी काय केलं मग आता, पहिले कपिलवस्तू सोडलं, राजगृह सोडलं, आणि मग कुठे गेले, आलार करामच्या इकडे. मार्गात त्याने भृग ऋषीचा आश्रम पाहिला. काय केलं मग मार्गात चालता चालता, मार्गात त्याने काय केलं, भृग ऋषी होते, त्याने आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला. आता चालता चालता आपल्याला आराकरामची भेट घ्यायचीच आहे बा. मग जाता जाता आता पाहिलं नाही का आपण, सिद्धार्थ गौतमानं जसं ते कपिलवस्तू सोडलं, सोडल्याबरोबर एकदम राजगृहात पोचले. काय म्हणतात, काय लागलं, काय लागलं, अनुभा नदीन लागली ना, एकदम आलं का ते, चालले मग एक 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 भाग एक एक भाग. त्याचप्रमाणे भृग ऋषीचा त्यानं आश्रम पाहिला, चालले ते कुठे, आलारक्रामाच्या इकडे. पण आता ते रस्त्यात वाटेत भृग ऋषीचा आश्रम दिसला, मग तिथं बा थांबा थोडं, त्या इच्छेने त्यानं काय केला, मग चला बा इथं यायची भेट घेऊ. सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. तपस्येने अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले. पाहता सरपणासाठी म्हणजे, सरपण म्हणजे काळ्या कुळ्या आपलं हे इंधन म्हणतो आपण त्याले, नाही त्याच्यासाठी मग जे आश्रमातले ब्राह्मण होते ते पा सरपण आणण्यासाठी काळ्या कुळ्या आपल्या चुलीत त्यावेळेस, मग जे त्याच्या हातात काय होते, फुलं होते, कुशा गवत होते, काही काही गवताचं काम पडते, कोणाला फुलायचं. तपस्यात अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले आश्रमाशी कसं होते, तपस्यामध्ये अग्रगण्य होते ना, चांगले फार मोठी तपस्वी होती त्याच्यात, बुद्धिमानही होते. आणि ते आपल्या कुटीत न जाता त्यानं जसं सिद्धार्थ गौतमाले पाहिलं, सिद्धार्थ गौतम म्हणजे साधेसुधे होते काय होतं आपण पाहिलं ना सुरुवात त्याची. कोणी सिद्धार्थ गौतम ज्या रस्त्याने येतो ते कोणी त्याले खाली बसेल असला तर उठून उभा राहे, कोणी त्याच्या मागं धावं लागे, कोणी असं बिना वंदन करायचं त्याले राहे का, काहून, त्याच्या मागचं कारण काय होतं, 32 लक्षणं आणि 80 शुभचिन्हे, म्हणजे माणसापेक्षा वेगळे आहे ना. किती वेगळे होते सिद्धार्थ गौतम, आणि ब्रह्मापेक्षा सहस्त्रपटीनं मुख तेजमय, मुखमंडल म्हणजे चेहरा कुणापेक्षा, ब्रह्मापेक्षा. मग असं लक्षण असल्यावर कोणाची नजर त्याच्यावर गेली की खिळून राहे ना नजर. मग म्हणून त्या ब्राह्मणानं काय केलं, तिकून आल्याबरोबर सरपण म्हणजे इंधन काळी आणलं त्यानं, फुलं गेलं काय असेल ते, जंगलातलं त्याला आवश्यक वस्तू आणल्यावर त्यानं काय केलं, सिद्धार्थ गौतम जती बसेल दिसले त्याले विचार पडला ना, हा व्यक्ती कोण, नवीनच दिसते, आपण तर जुने आहोतचे. मग त्याले पाहण्यासाठी काय केलं, मग त्यानं सगळा ब्राह्मण आहे ना, तपस्वीत आहे ना, ते सिद्धार्थ गौतमासाठी पाहासाठी त्याच्या जोड गेले, जमा झाले त्याजवळ. आश्रमवासियांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले. मग आश्रमवासियाच्या आदर सत्कारात आपण गेलो तर नमस्कार चमत्कार करतातच की नाही कोणी. आपण आता कोणाच्या घरी गेलो, आपण घरी गेल्याबरोबर ते आपल्याला पाहिल्यावर अशी मान इकडे तिकडे करतात, काय जा काले आले जा म्हणून. कोणी काय करते आदर सत्कार, अरे का हो कधी आले, या 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 असंच म्हणते ना, किंवा म्हणतात काय जा 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 जा, त्यानं बोलावलंच त्याले, अरे बापरे आले काय, बरं बरं या या. आता तिथं गेल्यानंतर त्यानं आदरपूर्वक त्याला हे केलं. मग सिद्धार्थ गौतम आणि आश्रमातले जे गुरुजन होते तिथं त्याचे वयस्कर गुरुजन, बराबर आहे की नाही, मोठे असतील ना वयानं, काय सगळे काय जवानच होती का तर ती. मग ते जे वयस्कर आहात तिथं गुरुजन, त्याला काय केलं, सिद्धार्थ गौतमानं नमन केलं. आपणही नमस्कार करतो ना मोठा माणूस पाहिलं की. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्वांनी भरलेला तो आश्रम पाहिला. तो पलीकडे गेला आणि मग काय केलं, तप कशासाठी करायचं, मोक्ष म्हणजे काय, सुख, स्वर्गाची
स्वर्गाचं सुख म्हणतात, मोक्षाला काय म्हणतात? सुख. सिद्धार्थ गौतमानं काय म्हटलं? मोक्षाची व्याख्या काय केली? हे बाकीचे जे तपस्वी होते हे काय करत? मोक्ष पाहिजे, मोक्ष पाहिजे. हा, मग मोक्ष म्हणजे मग काय आहे नेमकं? बुद्धानं म्हटलं काय कधी कुठे की तुम्ही मला माना, मी तुम्हाला मोक्ष देईन? बुद्धानं काय म्हटलं? मी मोक्षदाता नाही, मार्गदाता. पुढे येणारच आहे आपल्याला ते. काय म्हटलं? अजून तर आपला हा प्रथम खंडच चालू आहे, अजून तर 7 खंड राहिले आपले, अजून 7 राहिले. पुढे येणारच आहे ते. त्यानं काय म्हटलं? मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मोक्ष ज्याचा त्यानं मिळवा, मी कोणा मार्ग देणारा फक्त. दिले की नाही मार्ग? काय दिले मार्ग आपल्याला? हां, काय दिले? त्रिशरण पंचशील दिलं, अष्टशील दिलं. काय दिलं? हा मार्ग आहे. हे जे आहे ना आपण पंचशील म्हणतो, हां, 5 शील म्हणतो. शील काय? हा शब्द काय? शील हा इंग्रजी शील. हा शील हा शब्द काय? आपण म्हणतो ना त्या भरणीचं शील तोड. हां, बराबर आहे ना? मग शील म्हणजे काय? शील म्हणजे आवरण असते ना, भरणीवर पॅक बंद असलं, आपण कुठे गेलो काही आणायले, हां, आपण म्हणतो ना हे द्या. मग त्यानं जर दिलं, ते झाकण काय उघडेलं असलं, आपण पाण्याची बॉटल द्या बा, गेलो एखाद्या दुकानात आपण, का हो काय द्या? बिस्लरी द्या. ते जर उघडेल असली तर आपण काय म्हणतो? असं झाकण उघडल्याबरोबर आपण काय म्हणतो? याचं सील तुटलेलं आहे. आपण काय म्हणतो? का हो हे सील तुटेल आहे ना? सील म्हणजे आवरण. सील हा शब्द काय मुळात इंग्रजी आहे, आपण इंग्रजीत म्हणतो. पंच शब्द काय मराठीत आहे. शील हे इंग्रजीत आहे, त्याचा अर्थ मराठीत काय होते? आवरण. आवरण म्हणजे आपण त्याला शुद्ध शुद्ध काय म्हणतो? आचरण. हे आचरण आहे. काय सांगेल आहे पंचशिलात? काय सांगेल आहे? आपण तर उपासकासाठी सिद्धार्थ भगवान बुद्धानं काय दिलं? पंचशील दिलं. कोणासाठी? उपासकासाठी. परंतु भिक्खूसाठी 3 शील अजून वाढवले, 3 आचरण अजून वाढवले. बराबर आहे की नाही? मग उपासकासाठी काय सांगेल आहे? काय सांगेल आहे? पानाती पाता वेरमणी सिक्का पदंग समाधी आम्ही. म्हणजे मी जीव हिंसा, प्राणी हिंसा याच्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. सांगितलं ना पहिलं सील. काय सांगितलं? पानाती पाता वेरमणी सिक्का पदंग समाधी आम्ही. पहिलं शिलात मी प्राण हिंसा करणार नाही, जीव हिंसा करणार नाही. बराबर आहे की नाही? दुसरं काय सांगितलं? अदिन्न दाना वेरमणी, म्हणजे मी चोरी करणार नाही. बराबर आहे की नाही? हे काय दिलं आपल्याला? व्रत दिले. हे पंचशील काय आपले व्रत आहेत. घटनेनुसार आपल्याला हे व्रत दिलं आपलं, काच्यानुसार आपल्या धम्मानुसार. आपल्याला बाबासाहेबांना म्हणा की बुद्धानं म्हणा, हात तर बुद्धानंच देईल, परंतु बाबासाहेबांना ते काय केले? आपल्याला दिले. त्याची उपकारच जाणं लागेल ना मग दोघांचे. बुद्धाचे उपकार जाणं ना बाबासाहेबाचे. हां, बुद्धानं जरी दिले, बाबासाहेबांनी शोधून आपल्याजवळ नाही आणून टाकले असते, आपल्याला माहीत असते काय काय आहे काय आहे. तर त्यापेक्षा दोघांचे उपकार म्हणायचे, बाबासाहेबाचे म्हणायचे, भगवान बुद्धाचे. हां, मग आता घटना दिली आहे आपली. घटनेत काय केला? कठोर नियम केला. केला की नाही? मर्डर जर केला 302 सजा होती की नाही? सजा. अति जरा आपण घरात उंदीर गिंदीर मारला, पण हां सांगेल आपल्याला मारायचं नाही, मारला तर आपल्याला सजा होईन काय? हा कसा आहे? हा म्हणजे याच्यावर बंदी काय? प्राण्यावर, उंदीरावर, मांजरावर मारलाच कोणी म्हणीन काय याला फाशी द्या म्हणून? पण जीव हिंसा करू नका. आता तेच काळवीट मारलं, हरिण मारलं, जंगली मोठं, किंवा मनुष्याची हत्या केली, तर घटनेनुसार 302 मध्ये आपल्याला सजा होती की नाही? मग तर ती काय केला? कठोर नियम केला. कुठे? घटनेत कठोर नियम केला. अदिन्न दाना वेरमणी, चोरी करू नका. काय म्हटलं? चोरी करू नका. जर आपण चोरी केली तर
पकडल्या गेली तर कोर्टात गेल्यावर पोलीस स्टेशनला गेलं, पोलीस स्टेशन कुठे नेते, कोर्टात नेते, सजा भेटते की नाही. चोरी केली तो गुन्हा केला ते भरून दे, सजाही बघ, बराबर आहे. तिसरं काय सांगितलं, कामे सुमित्राचारा वेर म्हणे सिक्का पदंग समाजे यान, म्हणजे मी व्यभिचार करणार नाही. आपल्याला काय व्रत दिलं बाबा, बुद्धानं काय व्रत दिलं, काय म्हटलं, व्यभिचार करणार नाही, परस्त्रीशी समागम करत नाही, तिच्या मनाविरुद्ध काही आचरण करत नाही. तेच जर केलं तर घटनेत काय कलम आहे, 376. घटनेनुसार तो दाखल पात्र गुन्हा आहे ना. बराबर आहे की नाही. काही होते का त्याच्यावर बळजबरीनं मनाच्या विरुद्ध. पण आपल्याला बुद्धानं काय दिला, नियम दिला. पण बाबासाहेबांनी घटनेत काय केलं, त्याला कठोर नियम केला. आपल्याला जरी बुद्धानं हे व्रत दिलं, पण इकडे बाबासाहेबांनी घटनेनुसार काय केलं, कठोर नियम केला ना, की इकून तू सुट्टी म्हणतो तू सुट्टा काय. मग बुद्धाचं ऐकलं ना, बुद्धाचं नाही ऐकलं तर मग कुठे जाशील रे भाऊ, बाबासाहेबाजवळ. बाबासाहेब सोडणार आहेत काय, तर तिथं कठोर नियमच आहे. ती तरी एकदा समजदारी आहे, प्रेमानं सांगून राहील ना. हे बुद्ध काय सांगतात, प्रेमानं सांगतात. पण बाबासाहेब प्रेमानं सांगत नाही, कठोर यानंही सांगतात. बराबर आहे. मुसावादा वेरमणी सिक्का पदंग समाधी. आम्ही काय सांगितलं पंचशीलमध्ये, चौथं तत्व, मुसा खोटं बोलणार नाही, खोटी साक्षी देणार नाही. एखादा जर काय करते, खोटा बोलते किंवा खोटी साक्षी देते कोर्टात, पण तो जर पकडला गेला तर मग त्यालाही सजा होतीच की नाही. बुद्धानं ते आपल्याला तत्व दिलं. पण ते घटनेत जर आपण खोटी साक्ष दिली, ते काय पकडला गेला, का रे तू खोटा बोलला, यालाही अंदर टाका. काय म्हणते जग, यालाही अंदर टाका, याने हाय सहभागी होता ना. जरी एकानं खून केला पण दुसऱ्यानं सहकार्य केलं तर त्यालाही त्याची सजा भोगा लागते की नाही. तसं तेच आहे. हा खोटा बोलला, यानं सहकार्य केलं, तोही जेलात आणि तोही जेलात. बरोबर आहे की नाही. मग एकीकडे भगवान बुद्ध काय करतात, नियम व्रत देतात, बरोबर आहे, धम्मानुसार काय करतात, व्रत देतात. आणि दुसरीकडे बाबासाहेब घटनेमध्ये ते कठोर शासन करतात की नाही. सुराम पाचवं तत्व काय दिलं मग आपल्या उपासकाले, सुरामे रय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्का पदंग समाधी. आम्ही मी कच्ची दारू, पक्की दारू, या सेवनापासून काय करतो, अलिप्त राहण्याची काय करतो, प्रतिज्ञा करतो, दूर राहायची. हे बुद्धानं सांगितलं ना आपल्याला, नियम आपल्याला व्रत दिलं ना. पण तेच जर आपण तिकडे जर दारू पिऊन गाड्या चालवल्या, पकडलं आपल्याला पोलिसांना, बराबर आहे की नाही, आपल्याला पकडलं, आपण दारू पिऊन लूट पकडलं, किंवा एखाद्याला दारू पिऊन शिव्या दिल्या, बाबासाहेब सोडतात काय. लोकांना फक्त सांगाच लागते. पोलिसांना पकडलं तर, का रे दारू पिऊन गाडी चालवून राहिला का, चालला गाडी साईडनं ला, भरायच्या केसा, गाडी जप्त करायची, दंड द्यायले, की दारू पिऊन गाडी चालवून राहिला, ते होते ना शासन. तिकडे बाबासाहेब सोडतात का घटनेनुसार. बुद्धानं ती व्रत केलं, तिकडे कठोर शासन केलं. म्हणूनच बाबासाहेबांना काय म्हटलं, की भारत बुद्धमय झाला. कारण की एकीकडे बौद्ध धर्मामध्ये ते व्रत आहे, आणि घटनेनुसार बुद्धाच्याच या तत्वाचा त्याच्यात अवलंब करून, कशात, राज्यघटनेत तिथं कठोर शासन केलं, नियम केला. बरोबर आहे की नाही. फक्त एवढा आहे की भिक्षुले आपल्यापेक्षा 3 शिल्लक दिले. कोणते दिले भिक्षुले, अष्टशिलाचं. अष्ट म्हणजे 8, आपले हे 5 दिले. आपल्याला काय म्हटलं, हे 5च करा तुम्ही, जास्त नका करू, हे 5 तर करा. साधा आहे का 5 करणं. हे 5 तत्व जीवनात लोक साधं वाटलं काय. मग याच्या व्यतिरिक्त तर भिक्षुले 3 शिल्लक आहेत. कोणता आहे, विकाल भोजना वेरमणी सिक्का पदंग समाधी. अवेळी, विकाल भोजन म्हणजे काय, अवेळी. कधी भिक्खू उठून रातच्यानं उठून जेवण करते काय,
किंवा संध्याकाळी जेवण भोजन घेते काय? भिक्षुले काय सांगेल आहे? काय नाही हे पुढे येणारच आहे आपल्याला. पुढे अजून आहे ते, अजून पुढे येणार आहे. लय दूर आहे अजून पुढच्या भागाईनं. की 5 घरी जा, 2-2 घास घ्या. जर 5 घरी, मग आता गेलं एखाद्या घरी, त्यानं जर टोपलं भरून दिलं तर घ्यावं लागते काय? तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घ्या ना. बराबर आहे की नाही? मग किती घ्यायचं? 2 घास 3 घास तुले बजेटानुसार. आता पुढचा दवडी आणून राहिला आणि तेच घेऊन चालला. क्षमतेनुसार घेणार. आणि 5 घरं बंधनकारक ठेवलं. भिक्षूले काय केलं? विकालं भोजनात जेवढं आपल्याला सावध दिलं की तत्व द्यायले की काय घ्या, 2-3 घास घ्या, तुम्हाला जेवढं झेपाल तेवढं घ्या. ना तर मग 8 दिवसाचं बांधून घेता येते काय? की 8 दिवस पुरलं पाहिजे असं. आणि 5च घर द्या. जर 5 घर नाही भेटलं तर त्या दिवशी तुमचं भोजन कॅन्सल. बराबर आहे की नाही? अजून काय सांगितलं? 7वं काय सांगितलं? नच गीत वादित. काय सांगितलं? नच गीत वादित विसुक दसन गंध विलेपन धारण मंडल विवसन ठाणा वेरमणी सिक्का पदंग समाधी. आम्ही कोणता भिक्खू गंध माळा घालून नाचावर कुठे असं चालली बन तुझी, एखादं गाणं लागलं तर ती डॅन्स करतात काय? तर ती नाचतात काय? ते आता चालले बाबा भिक्षू एखाद्या लग्नात, आता ती डीजे वाजून राहिला, बनतेची चालले, तर ती मग जाता जाता ती एखादा डॅन्स करतात का? तर ती कहू नच नच नृत्य. नच म्हणजे नृत्य. नच हा शब्द काचा पाली भाषेचा. त्याला आपण काय म्हणतो? नृत्य, नाच गाणं. नच गीत वादित वाजणं. ते आपण वाजवतात ना, ते काय वाजवतात? ताशे डमरू काय असते ते, ताशे ढोल, त्याला वादन म्हणतात. नचिकेत वादत म्हणजे वादन, वादन करणं. गंध विलेपन, गंध लावतात. भिक्षू लावतात का? असा भस्म लावतात का? टिळे लावतात काय? गंध विले धारण मंडल. मंडल म्हणजे हे माळा, त्याला मंडल म्हणतात. माळा धारण करतात का? जसे आपण आता हे घातली तशा माळा पाहिले का तुम्ही? कोणत्या भिक्षूच्या याच्यात हे रुद्राक्षाच्या माळा, कायच्याही म्हण, माद्राक्षाचा म्हण की अजून शोच्या म्हण की अशा नाना दिसते का कधी काही? कारण की त्याला पहिलेच सांगितलं आहे बुद्धानं, तुला हे करता येणार नाही. आणि 8वं काय दिलं? उच्च सेना महासेना वेरमणी सिक्का पदंग समाधी. मी उच्च आसनावर आरूढ होणार नाही, झोपणार नाही. मग काय करते भिक्षू? काय म्हणते? आपण गेलो, या 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 बसा याच्यावर, ऐका ते बसतं नाही. याचं आसन काय सांगितलं? तुला खालीच आहे, खाली आसन टाका आणि या धर्तीवर तुम्ही विराजमान व्हा. असं आहे की नाही? कितीक सांगा मी? मग आता असा विषय एकदा तिकडे गेला की मग ती इकडचं सुट्टे, तिकडचं धरते माणूस. मग आता हे जे सुज्ञ तपस्वी होते आहे ना, मग हे कशाची अभिलाषा होती त्याला? मोक्षाची. त्याला काय वाटलं? मोक्ष जर पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तप करावं लागेल. या उद्देशाने ते तिकडे गेले बिचारे, मोक्षाची अपेक्षा धरून. मग मग आपल्या स्वर्ग काय, मोक्ष काले पाहिजेत? मोक्ष म्हणजे आहे काय? स्वर्ग प्राप्ती. मेल्यावर आपल्याला स्वर्गीय सुख भेटीन, याची अपेक्षा म्हणजे मोक्ष. पण बुद्धानं कुठे सांगितलं काय? की तुम्ही मला माना, मी तुम्हाला मोक्ष देईन. त्यानं काय म्हटलं? जसं इतर धर्मात सांगितलं. गीतात काय सांगितलं? कृष्णानं मला देव माना, मी तुम्हाला मोक्ष देईन. बायबलमध्ये काय सांगितलं? येशू ख्रिस्तानं मला तुम्ही मसीहा माना, मी तुम्हाला मोक्ष देईन. पैगंबरनं काय सांगितलं? मुसलमान याच्यात धर्मात की तुम्ही मला अल्ला देव माना, मी तुम्हाला मोक्ष देईन. परंतु बुद्धानं कुठे म्हटलं काय? की तुम्ही मला माना, मी तुम्हाला मोक्ष देईन. बुद्धानं काय म्हटलं? मोक्ष हा ज्याचा त्यानं मिळवायचा आहे,
त्यासाठी तुम्ही टोले घ्या. मी तुम्हाला देणार नाही. मी देणार काय तुम्हाला हा मार्ग, चांगला मार्ग. म्हणून हे पंचशील दिले. हा काय चांगला मार्ग आहे. मग याचं तुम्ही जर चांगलं आचरण खरंच केलं, मग आता रोज आपण संसारात पाहतो लोकायले, का रे जेवला काय, तो जेवल्यावर काय म्हणते, नाही मी जेवलोच नाही. हा, कितीक जण खरे बोलतात. हा, त्यानं काय सांगितलं आहे, खरं बोला. खोटी साक्षी लोक पैसे घेऊन खोटी साक्षी देऊनच राहिले. हा, प्राणी हिंसा करू नका तर शिकार करायला चाललेच. दारू पिऊ नका तर दारू पिऊनच राहिले. खोटं बोलू नका तर खोटं बोलूनच राहिले. व्यभिचार करू नका तर व्यभिचार करून जेलात चालले. परंतु हा मार्ग सांगितला काय, याच्या उलट चांगला सांगितला की हे करू नका. लोक तेच करून राहिले. ते केल्यावर कुठे चालले, जेलातच चालले, सजाच भोगून राहिले. आता हे जर त्याचं कठोर पालन जर आपण केलं या व्रताचं, तर आपल्याला काही संकट ओढावतील काय. मग चांगलंच जीवन जगून आपण. चांगलं पटते का कोणाले, कारण की चांगलं कोणाला पटत नाही, वाईटाकडे धाव आहे सगळ्याची. मग असे असे तर ती ऋषी होते, बरोबर आहे की नाही. भृग ऋषी जात ती. मग तो आश्रम कसा होता, मग त्यानं त्या आश्रमामध्ये आश्रय घेतला. त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालवलेल्या निरनिराळे तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. मग आता तिकडे गेल्यानंतर सिद्धार्थ गौतमासाठी नवीनच होतं ना. हां, बरोबर आहे की नाही. याच्यापूर्वी त्यानं कुठे तपस्व्याचे हां मार्ग पाहिले काय, त्या काही संपर्क आला का लोकांशी. मग तपस्वी बा कसे तप करतात, कोणी एका पायावर, कोणी खाली मुंडकं वर पाय, कोणी लटकून काय काय करतील, कोणी पाण्यात आणि कोणी काय झाडावर. म्हणजे बराबर आहे की नाही. हे पहिल्याच वेळेस पाहिलं ना सिद्धार्थ गौतमानं. त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेल्या भृग ऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्याची फले समजावून सांगितली. मग काय केलं त्या भृग ऋषी, त्याचा मेन बॉस कोणाचा, या तपस्व्याचा. कारण की भृग ऋषी त्याच्यापेक्षा ज्ञानी होता ना, सगळ्याचा गुरुच म्हण ना. आपण जातो आपण शाळेत नाव टाकतो, गुरुजी असतात, बरोबर आहे. गुरुजी असतात ना. त्याच्यापेक्षा वर कोण असते, मग हेडमास्टर. तो वास ठेवते ना सगळ्यावर. गुरुजी जरी आपल्यावर वास ठेवतात, तर हेडमास्टर कोणावर वास ठेवतात, शिक्षकावर ना, शिक्षकावर. मग तसे हे होते भृग ऋषी, जे ते तपस्वी होते. ते काय सांगत की अशा प्रकारचं तुम्ही तप केला तर तुम्हाला याचं फळ हे भेटी, बरोबर आहे की नाही. मग याच्यापासून तुम्हाला काय फळाची निर्मिती होईल, म्हणजे तुम्हाला साध्य काय होईल. अशा प्रकारचा तप केला तर तुम्हाला त्याच्यापासून काय मिळेल, तर मग असं मिळेल. असं कोणा सांगितलं, भृग ऋषीनं सिद्धार्थ गौतमाला सांगितलं. पाण्यातून उत्पन्न होणारे काय, पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथ सांगितलेले साधू तपस्याचे अन्न होय. परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात. काय सांगितलं भृग ऋषीनं सिद्धार्थ गौतमाला, काय सांगितलं की पाण्यातून उत्पन्न होणारे, पाण्यात काय काय उत्पन्न होतात ना, आपल्याला जरी आता माहीत नाही. पण कंदमुळं पाण्यातून उगवतात. कमळ काही की असे आपल्याला दिसतात काळ्या, पण त्याच्या खाली काय असतात त्याचे. आता हे कंदमुळं नाहीत काय, गाजर काय मुळतात ना. हा, पाहिलं तर असं झाड राहते, आपण गांजराचं गांजा झाड उपटलं की खालून आलू काय, कंदच आहे ना, कंदच निघतात ना ते. अद्रकही कंदच आहे. हे आहे का कंद, काकडी, ते ते वर येते ना. मग काही काही अन्न काय होते, कंदमुळे काय 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 होतात, पाण्यातून उत्पन्न होतात. हां, मग काही काही न शिजवलेले कच्चे खातात ना, फळं आपण म्हणतो त्याला फळं, ते कच्चेच खातात ना लोक, त्याच्यावरही जगतात ना. हां, कंदमुळे. मग हेच फळं काय आहेत बा, तपस्व्याचं काय आहे,
उप उप उपजीव म्हणजे उपभोग घ्यायचं साधन आहे. जीवन जगण्याचं उपभोग घेणं म्हणजे जीवन जगण्याचं साधन आहे. परंतु तपश्चर्येचे मात्र प्रकार काय आहेत मग? वेगळे वेगळे आहेत. अशा प्रकारचं त्याचं तपस्व्याचं तर भोजन आहेच आहे. हं? हं? पण मग तपश्चर्याचे मार्ग वेगळे वेगळे आहेत. काही जण पक्ष्याप्रमाणे दाणे टिपून आपली गुजारण करतात. कसं सांगितलं? काही जण काय करतात, पक्षी कसा चोचीनं दाणं खातात तसं हात नाही लावायचं, जिभेनं दाबूनही तसं तोंडानं ते खायचं. अशी जीवन करतात काही काही जण. काही जण हरणाप्रमाणे गवत खातात. मग ज्या प्रकारे हरण गवत खाते त्या प्रकारे मग काही काही तपस्वी काय करतात, दातानं आपल्या गवतच खात राहतात. पोट तर भरावं लागते, पोट काय आपल्याला जगू देत नाही. मग काय करायचं, गवतच खायचं, बाकीचं अन्नच नाही घ्यायचं. तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात. मग काही जण कसे सर्पा, काहीच न खाता पिता हवेवरच जगणं, श्वासोच्छ्वासावर. पाहिलं ना आपण, सिद्धार्थ गौतमाने घोर तपश्चर्या केली तर 6 वर्ष, किती किती 6 वर्ष पोटाला हात लावला की पाठीचा कणा लागे, पाठीच्या कणाला हात लागला की पोट लागे. पुढे येणारच आहे ते, आपल्याला पुढेच येणार आहे. सध्या अजून आपण पहिल्याच भागात अटकेला, प्रथम खंडात चालू आहे ना. हं? पुढे येणारच आहे ते. जणू काय ते मुंग्याचे वाळूरच झालेले आहेत. मग आता काय ते मुंग्याचा कसा वारुळच आहे बा, मोकळं, फक्त हवेवर जागा. हं? दुसरे काही जण महत्प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवतात. मग काही काही जण काय करतात, तपस्वी दगडच खाणं, राहिलं अन्न, राहिले फळं फुलं काही खायचं, फळे राहिले खायचं, अन्न राहिलं काय करतात, दगड. दगड कसा आहे, नरम आहे काय, ब्रेड सारखा. हा, ब्रेड सारखा नरम काय दगड. मग किती वेट येत असते, भारी असते, त्याच्यावरच खायचं आपण. काही काही जण अशी करतात, त्याच्यावर आपली भूक भागवतात. तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात. मग काही काही जण काय करतात, आपल्याच दातात गहू म्हण की ज्वारी म्हण त्याच्यात काही जरी भेटत असेल जंगलात, मग त्याच्या ते कच्चं खाणं, दातानं आपल्या चावून खाणं, शिजवायचं नाही ना, मुळी खायचं नाही ना, फळही खायचं नाही. मग काय करायचं, हे धान्य चावचूच खायचं. काही जण अशी तपस्वी आपलं जीवनाची गुजारण करतात. तर काही जण दुसऱ्यासाठी अन्न शिजल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात. मग काही काही जण काय करतात, अन्न शिजवतात, दुसऱ्याला देतात, बाकीच्या तपस्व्याले जर उरलं तरच खायचं, नाही तर मग राहिलं तसंच. अशी जीवन जगतात. दुसरे काही जण आपल्या जटांचे भार पाण्याने सतत भिजून स्तोत्रे गाऊन अग्नीला दोनदा अर्घ्य अर्पण करतात. आणखी काही जण माशाप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात, त्याच्या शरीराला कासवे ओरबडून काढतात. काय म्हटलं, कशी जीवन जगतात ते तपस्वी, काय काय करतात, तप करून राहिलो आपण, काय काय. मग काही काही जण काय करतात, आपल्या जटा वाळवतात. पाहिलं ना, काही शंकरजी भोलेनाथ जटाधारी आहेत की नाही, ते काय केलं त्यानं, तपस्वी जात ते भोलेनाथ. काय काय त्याच्या जटा जात की नाही, हां, जटाचे भारीचे भारी बनतात डोक्यावर, पाहिजे नाही का आपण. हे काही काही जणाचे केस काढायचेच नाही, हे वाळू द्यायचे. मग किती काही वाळत ना, 10 फूट 15 फूट 20 फूट. मग काय करायचं, त्याचा भारा करायचा आणि डोक्यावर ठेवून द्यायचा. काही काही जण मग पाण्यात ते, मग आता काय करायचं, या डोक्यावर भार होते, मग काय करायचं, ते काढून ठेवायचं, पाण्यात ठेवून द्यायचे नदीकाठी. मग नदीत बसून आपले मग भार नाही ते राहू दे आता यायला थोडंसं पाण्यात. मग काही काही जण काय करतात, पाण्यात ते आपले केस डोक्याचे जे फार मोठे वाढले ते काय करतात, पाण्यात भिजून ठेवतात. मग स्त्रोते ते ठेवून अग्नीला, स्तोत्रे गातात, अग्नीला दोनदा अर्घ्य अर्पण करतात, म्हणजे अशी तप करतात. मग काही जण काय करतात, माशाप्रमाणे पाण्यातच राहतात, पाण्यात पाण्यात बसून राहणं. मग आता पाण्यात बसून गेल्यावर त्या नदीतले माश्या म्हण की कासव म्हण, हे तर
टोचक आपण पाय ना पाण्यात जायचं एवढंच आपण गुडघ्याभर पाण्यात राहायचं उभं. पाय मासोळ्या येतात आपल्याला काय करतात, टोचकणे मारतात. म्हणजे ते आपलं मांस खायला पाहतात पायाचं. मग आणि कासव येते तसंच आहे. आपण ते स्थिर उभं बसून राह पाय नाही येतातच का नाही ते. काही काही जण अशी जीवन तपस्वी अशाच्या तपश्चर्या करतात. कोणी पाण्यात करते, कोणी अशा कोणी अग्नीला अर्ज देते. बरोबर आहे की नाही. अशी तपश्चर्याने काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्याने स्वर्गप्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्याने मृत्यूलोक मिळतो. दुःख मार्ग अनुसरण्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते. असे म्हणतात की दुःख हे पुण्याचे मूळ आहे. काय म्हटलं? कशा हे तपश्चर्या करतात कशासाठी? त्याचं कशी धारणा आहे कोणाची? तपस्व्याची. काय धारणा आहे? उच्च तपश्चर्या केली म्हणजे आपल्या शरीराला कष्ट दिले, इजा दिली, तर आपल्याला काय भेटीन? स्वर्गप्राप्ती भेटीन. पण कसं? उच्च म्हणजे कठोर. कठोर नसणार, कठोर पालन. आता उभं तर कोणी तपश्चर्या करते पण एका पायावर. सोपं आहे का? राय बरं आता एखाद्या पायावर उभी राहू किती किती घंटे राहायचं तू? आहे का शक्य? पण ते स्वर्गप्राप्तीसाठी निश्चय करतात. तसं पाहिलं नाही का? घोर तपश्चर्या नाही केली का? सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष वटवृक्ष बुद्ध गयाले. बरोबर आहे की नाही? किती वर्ष उर्वेला आले? किती वर्ष केलं? 6 वर्ष. कठोर नाही का ते? सोपं आहे का? 6 महिने करून कर बरं आपण कोणी. शक्य आहे का 6 महिने? तर ते 6 वर्ष. मग त्याचं धारणा काय? किंवा असं उच्च जर आपण कठोर तपश्चर्या केली तर काय होते? स्वर्गप्राप्ती. कमी प्रतीच्या तपश्चर्याने काय होते? मृत्यूलोक भेटीन आपल्याला, बातच मरून जाऊ. आणि दुःख मार्गाच्या अनुसरण्यामुळे शेवटी त्यांना काय होते? दुःखाचा मार्ग जर आपण शेवटी त्यांना काय होते? मग अशा प्रकारचं दुःख जर त्यानं झेललं तर नंतर मग त्याला काय होते? सुखप्राप्ती होते बा, मग मोक्ष भेटते. असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे. म्हणजे दुःख जर आपण लय भोगले तर आपल्याला मोक्ष भेटते, अशी या तपस्व्याची धारणा होती. हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आजच प्रथम पाहत आहो. मग जशा प्रकारे भृगु ऋषीने काय सांगितलं, सिद्धार्थ गौतमाने सांगितलं. मग असे जीवन जगा लागते, असा तप करायला लागते. तो सिद्धार्थ गौतमानं काय म्हटलं भृगु ऋषीले, असा आश्रम असे मी लोक पहिल्याच वेळेस पाहिले. बराबर आहे ना? तुमचा हा तपस्या नियम मला समजलेला नाही. सिद्धार्थ गौतमानं काय म्हटलं भृगु ऋषीले, तुमचा हा तपश्चर्या जो मार्ग आहे, नियम आहे, तो हा मला समजलेला नाही. यावेळी मी इतकेच सांगू इच्छितो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे. काय म्हटलं? यावेळी मी फक्त एवढंच इच्छिसू शकतो की आपण जे तप करून राहिले, कायसाठी करून राहिले? स्वर्ग प्राप्तीसाठीच करून राहिले तुम्ही. बाकी याच्या व्यतिरिक्त काय करून राहिले का? नाही. तर हे जीवनातील दुःखाचा विचार करावा. जर मग तुम्हाला वाटत असेल तपश्चर्याने सुख प्राप्ती होते, तर मग हे आपण संसारामध्ये एक जीवनाचा जो एक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावेळी उपाय शोधून काढावा, अशी माझी इच्छा आहे. मग काय की विचार म्हणजे कुटुंब संसारात जे दुःख आहे, एक दुःख म्हणजे संसारातलं, एक म्हणजे संसारात जीवनातलं काय करायचं? दुःखावर उपाय काढा ना. अशी माझी काय इच्छा आहे. तुमचा तपस्वी, तुम्ही मोक्षप्राप्ती भेटते काय नाही, मला त्याच्याशी काही घेणदेण नाही. तुमचा मार्ग तुम्हाला अर्पण असो. परंतु मला जर यायनं काय म्हटलं, मला या तत्वाचं काही घेणदेण नाही. मला काय करायचं आहे? हे एक जीवनामध्ये जे दुःख आहेत, पाहिलं ना काय तर कशा कशात दुःख आहेत, किती दुःख आहेत संसारात. कोणाकोणात चालू आहेत वाद, कोणाकोणात सांगितला. राष्ट्राचे वाद हा काय करते? प्रसंगदान आहे. एखाद्याच वेळेस, वर्षातून नाही, 100 वर्षातून, 50 वर्षातून होते का लवकर वाद? पण कुटुंबात, समाजात एवढंच काय? आईतही चालू आहे आणि मातातही चालू आहे. पाहिलं नाही काय? मायलेकाचा वाद चालू असते, बापाचा आणि पोराचाही वाद चालू असते, भावाचाही वाद चालू असते, बहिणीचा वाद चालू असते. म्हणजे
कलह वाद घरापासून सुरुवात आहे ना. सिद्धार्थ गौतमानं काय विचार केला, म्या संसार त्याग केला तर कशासाठी केला, काय कारण होतं, विरोध करायचं काय कारण होतं सिद्धार्थ गौतमाला, काय कमी होतं. त्याने मस्त बाण घ्यायला होता, धनुष्य घ्यायला होता, तलवार घ्यायला होती आणि सैन्यात सामील व्हायला होतं. पण त्याच्या मनाला पटवत नाही ना. काहून? बोधिसत्व. बोधी म्हणजे चांगलं ज्ञान आहे ना त्याच्याजवळ. एकानं तरी सिद्धार्थ गौतमाखेरीज कोणीतरी विरोध केला काय? एवढा मोठं कपिल वस्तूचे शाक्य लोकांची संघटना होती, ते संघ होता मोठा. पण एका सिद्धार्थ गौतमाखेरीज एकानं तरी अजून विरोध करायचा असता ना. त्यानंच काय केला? कारण की ते बोधिसत्व होते ना जन्मताच. आलं का लक्षात? हे कोणी लक्षातच घेत नाही. बुद्धिमान होते ना ते. बाकीचे होते का बोधिसत्व होते का कोणी? मग त्यानं काय म्हणणं की एक जीवन आपण जगून राहिलो, याचा दुःखाचा विचार करावा, त्याच्यावर विचार आणि याच्यावर काहीतरी उपाय करा, अशी माझी इच्छा आहे. अशी भावना सिद्धार्थ गौतमानं कोणाला सांगितली? भृग ऋषीला सांगितली की मला हे तप नाही पाहिजे. मी पाहिलं फक्त तुमच्या काय आहे नेमकं तुमच्याजवळ. मला जाण्याची अनुज्ञा द्या. मग बाबा मला काय चार मार्ग काढायचा आहे. हे जे संसारामध्ये दुःख आहे, घराघरात, भावाभावात, बहिणी बहिणीत, माता पुत्रात, पुता पित्रात, म्हणजे मायबापात, बापले कायचे भांडणं होत नाहीत का? रोज सकाळपासून संध्याकाळला भांडण ठेवलं आहे, मायची चालू आहे. मग हे कल काय? या वादाचा याच्यावर काहीतरी उपाय असेल ना. मला तो शोधायचा आहे. म्हणून त्यानं काय केली, भृगऋषीला काय म्हटलं, आपण मला आज्ञा द्या, मी आतापर्यंत थांबलो, काही हरकत नाही, तुम्ही मला आश्रय दिला, धन्यवाद, जाऊ द्या मला. बरोबर आहे की नाही? सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. काय म्हटलं मग त्यानं भृगऋषीले? मनातली इच्छा काय म्हटलं? सांख्य तत्वज्ञानाचा मग काय करायचा? अभ्यास करावा. स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत त्यांची काही मदत होते काय ते पाहावे, अशी माझी इच्छा आहे. मग त्यानं काय केलं की मी चाललो मला हे तुमचं जे तपस्व्याचे जीवन आहे, हे असं जर जीवनमान आहे, हे मला काही तुमचा मार्ग काही पटला नाही. काय म्हटलं सिद्धार्थ गौतमाले न भृगऋषीले, हा तुमचा जो कठोर मार्ग आहे, कशासाठी? हा स्वर्गप्राप्तीसाठी, हा काही माया बुद्धीले पटला नाही. मी आता काय करणार आहे, सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा आहे. समाधी मार्गाचं समाधी लावल्यानं काय काय निर्मित होते ते पाहायचं आहे. म्हणून मी आता तुम्हाला हा आश्रम तुमचा सोडून चाललो आहे, अशी माझी इच्छा आहे तुम्हाला सोडून जायची. याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व अत्यंतिक दया दाखवली, परंतु आपणाला मला सोडून जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा माझ्या आप्तसौकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते. सिद्धार्थ गौतमानं काय म्हटलं? ते का खुशीनं गेले काय? सिद्धार्थ गौतमानं जरी युद्धाले विरोध केला, शाक्य आणि कोलियात पाण्याच्या भांडणावरून होतं, काय पाणी पाणी, अजूनही पाणीच करून राहिलो, मी पाणीच पिऊन राहिलो, आहे की नाही? फक्त पाण्याचा वाद होता, एवढा मोठा प्रश्न आहे काय? मग सिद्धार्थ गौतमानं काय म्हटलं, ज्याप्रमाणे मी माझ्या कुटुंबाला सोडलं होतं, मला जेवढं दुःख झालं तेवढं दुःख आता मला तुमच्या दुःख होऊन राहिला. तुम्ही जे मला आश्रय दिला त्याबद्दल मी तुमचा काय ऋणी आहे, आभारी आहे. सिद्धार्थ गौतमानं भृगऋषीले आपल्या भावना, मनातल्या भावना व्यक्त केल्या. मला इथे राहणे आवडत नाही. आता काय म्हटलं, तुमचं जे असं जीवनमान आहे तपस्व्याचं, कुणी काय आणि कुणी काय, हे मला आता आवडत नाही. किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही माझी चूक झाली आहे, हे मी तपोवन सोडून जात आहे असे नव्हे. म्हणजे तुमचे लोक काय चांगलेच आहेत,
फक्त त्यानं काय केलं, तपस्याचे आपल्या शरीराला कष्ट द्यायचे मार्गच अवलंबिले आहेत. पण मनानं कशा निर्दयात काय, क्रूरात का नाही, लोक चांगलेच आहेत. हा, किंवा मला अति आवडून नाही राहिलं बा आता तुमचं हे, असंही नाही. सगळं व्यवस्थित आहे. की एखाद्यानं माझ्याविषयी बा वाईट वर्तन केलं, वागणूक केली, असंही नाही. की एखाद्याची चूक झाली माझ्याविषयी, तसंही नाही. म्हणून मी बा हे सोडून चाललो असं तुम्ही म्हणू नका. हां, कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण षष्ठ ऋषी आहात. कारण जे याच्या ऋषी तेच होते का, भृग ऋषी त्याच्या अगोदर ऋषी होऊन गेले, पाहिलं नाही का. कपिलवस्तू हे नाव कसं पडलं, शाक्याले त्या जती राहता शाक्य, तर ती कपिलवस्तू नाव कोण पडलं, तर ती फार मोठा कपिल नावाचा काय ऋषी मुनी होता, त्याच्याहून त्याला कपिलवस्तू नाव पडलं. बराबर आहे की नाही. तर मग त्यानं काय म्हटलं सिद्धार्थ गौतमानं, तुम्ही आताचे ऋषी आहे का, नाही, पूर्वी ऋषींनी सांगितलेला जो हा मार्ग तुम्ही स्वतः केला काय, पूर्वीच्या लोकांनी तपस्व्यांनी हा मार्ग दिलाय, त्याच मार्गात तुम्ही अनुसरण करून राहिले, वेगळं करून राहिले काय, स्वतः वैयक्तिक करून राहिले काय. जो मोठमोठ्या ऋषींनी मार्ग अवलंबला होता, त्याने सांगितला त्याचंच तुम्ही अनुसरण, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही वागून राहिले बा. दुसरा काही व्यक्ती नवीन स्वतःच्या मनानं वागून राहिले काय. या विषयावर ज्याचे प्रभुत्व आहे त्या आलार कालाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे. मग आता त्यानं काय म्हटलं, कुठे चाललो मी, जे आलार कलाम जे ऋषी मुनी होते, ऋषी मुनी ते होते, तती जाण्याची माझी काय इच्छा आहे, असं सिद्धार्थ गौतमानं कोणाला म्हटलं, भृग ऋषीला. भृग ऋषी मुनी आहे ना. त्याचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृग ऋषी म्हणाले, काय म्हटलं मग त्याचा, मग एवढं त्यानं आपल्या मनातील भावना व्यक्त केल्यावर भृग ऋषीनं काय केलं, ओळखलं त्याने, राजपुत्रा तुझे ध्येय हे खरोखरच शूराचे ध्येय आहे. तुझं ध्येय कसं आहे, अति तुझं ध्येय साध्य होणार नाही, आम्ही ओळखलं. तुझं ध्येय याच्यापेक्षा मोठं आहे. ज्या अर्थी तुला हे आमचे कठोर तपश्चर्या, आमचे नियम तुले ज्या अर्थी मान्य नाही, की तुले याच्याहीपेक्षा मोठं, तरी पण तू तिरस्कार केला का आमचा, नाही. परंतु तुझी अजून याच्या पुढे सांख्य तत्त्वज्ञानाचा, समाधी मार्गाचा अभ्यास करायची तुझी इच्छा आहे, म्हणजे याच्यापेक्षा मोठं ध्येय तुझं आहे, कारण की याच्यापेक्षा मोठा अभ्यास तुझा आहे. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती याचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्ती मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहे. तू खरोखरच शूर आहे. तुझा मार्ग असा आहे, लहानसहान मार्ग आहे का नाही, फार मोठा आहे. आणि बा तू तरुण आहेस, आम्ही कसा ती काय होती, जास्त करून वयस्करच होते ना. पण तू तरुण असून जर एवढा तुझा संकल्प आहे, या जगातलं बा कलाचं काहीतरी बा निरासरण होते काय, याच्यातून काही मार्ग निघते काय, यानं तू प्रेरित झाला, म्हणजे तुझं ध्येय काय, तुझं साधारण ध्येय नाही, तुझ्या मनात फार मोठा विचार आहे. आणि तुझं समाधान आता आम्ही करू शकत नाही. त्याला समजलं होतं, त्यानं बोलून दाखवलं, सांकेताचं ज्ञान, समाधी मार्गाचं शिक्षण घ्यायचं आहे. तर त्यानं ओळखलं की आपल्यापेक्षा याचं ध्येय फार मोठं आहे. कोण ओळखलं, भृग ऋषीनं. तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विद्याकोटात जा. मग काय म्हटलं, तुझं जर ते खरंच बा सांकेताचा ज्ञानाचा, समाधी मार्गाचा अभ्यास करायचा, तर तू कुठे जा, विद्याकोटास, जे जे एखादं गाव असेल, मोठं ठिकाण असेल, तर ती जा. आलार काराम ऋषी तेथे राहत आहेत. मग त्यानं काय म्हटलं, तुला याचं ज्ञान जर घ्यायचं असेल, सांकेताचं ज्ञान, समाधी, तर ती विद्याकोटास कोण आहे, आलार राम ऋषी आहे. चांगले ऋषी आहेत, तर ती जा. शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवले आहे. काय म्हटलं, शाश्वत म्हणजे खरं, खरं सत्य, शाश्वत म्हणजे सत्य, खरं. मग खरं आनंदाचं काय केलं, त्यानं ज्ञान मिळवलं आहे. मग तू कुठे जा, विद्याकोटात जा. आला कामले तू त्याच्याजवळून शिक्षण घे, असं भृग ऋषीनं कुणाला म्हटलं, सिद्धार्थ गौतमाला. बरोबर आहे. त्यांच्याकडून तुला या मार्गाचे ज्ञान होईल. काय म्हटलं, भृग ऋषीनं त्याच्याकडून, त्या आलारामा ऋषीकडून तुला चांगल्या मार्गाचं ज्ञान होईल.
परंतु माझी अशी कल्पना आहे की, काय म्हटलं भृगऋषीनं, पण माझी अशी कल्पना आहे की त्याच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडे आहे अशी तुला दिसून येईल. काय म्हटलं, तुला तर ते ज्ञान देतीलच. शाश्वत जीवनाचे आनंदाचं ज्ञान तुला देईन. खरं जीवनात बा आनंद कसा मिळवायचा याचं तुला ते ज्ञान देतील. कोण? आला करा. ते कुठे आहे? विद्यकोटाचं आहे. ते जे गाव आहे तर ते राहतात, तू तर ती जा. परंतु मला असं वाटून राहिलं तुले पाहून की तती तुला समाधान होईन काय? कारण की त्याच्याही पेक्षा तुला ध्येय लय मोठा, तुला तेवढ्यातही तुला समाधान होऊन नाही. त्याच्याही पुढे तुझं शिक्षण करायची बा. काऊन की त्याचं पाहिल्यावरच तर यानं ओळखलं ना. 32 लक्षणं अशी शुभचिन्ह ज्याच्यावर विराजमानात, तो सर्वसाधारणच नाही. पाहिलं ना त्यानं, ती सगळेजण येऊन त्याला पाहिल्यावर कशी आले जोड. बोलावलं का सिद्धार्थ गौतमानं, या मी हा. हे स्वतः त्याच्या आश्रमात गेले. ते लोक तिकून आल्यावर जसं त्याला पाहिलं तर एकानंही म्हटलं का तू कसा काय आला निघ तू. उलट त्याची पुन्हा विचारणा केली की बा कसेच तुम्ही तपस्वी झाला, बराबर आहे की नाही. मग भृगऋषीनं काय विचार केला की तुझं उद्दिष्ट तर ती समाधान होणार नाही, तुझं समाधान लय मोठं आहे, त्याच्याही मोठं आहे. आला रामजवळ जाय तू, घे, नंतर तुला तो या समस्या समजते ना, अति थांब्याचं की नाही थांब्याचं, बरोबर आहे. गौतमाने त्याचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला. मग आता काय केलं, आपल्याला हे सोडा लागते तपस्व्याचं. मग काय केलं त्यानं, काय केलं, वंदन केलं. कोणाले? भृगऋषीले. अजून काही वस्तीन बिचारे वयस्कर, त्याला वंदन केलं आणि मग तो आश्रम सोडला. त्या मुनींनाही त्यांना सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात निघाले. मग काय केलं, चाललाच. मग यानं वंदन केलं, निघाले. तर मग आता तीच थांबतील काय? आता बाई मार्गी लागले आपल्या, तर आपणही चालला आता, बराबर आहे की नाही. मग त्याने आपल्या तपोवन जे होतं तिकडे निघाले, बराबर आहे की नाही. मग इथं हा भाग आता संपला. आपण आता इथं काय करू, साधुकार घेऊ. साधू साधू साधू. उद्या काय पाहू आपण, सांख्य तत्वज्ञाचा अभ्यास आहे ना. आशीर्वाद गाथा घेऊ आपण. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. इच्छितं पच्चितं तुय्यं क्षिप्रमेव समेजन्तु सर्वे पुरेन्तु चित्तसंकल्पा चन्दोपन्नरसो यथा. आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च ततो निब्बान संपत्ती मेनाते समेजंतु. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणा दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहे तर सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. साधू साधू साधू. घ्या प्रसाद, घ्या जरा, घ्या लवकर, पाय थकले माले आता. प्रसाद घ्यावे सर्व मिळूनी, नंतर घ्यावे शिलेचे पाणी. शिलेच्या पाण्याचा घ्यावा घोट, पवित्र करावे आपल्या मनात. भीम भगवान की जय.
देव पाणी घे ना. म्हणजे हिले पाणी घेतात ना भरतात घेतल्यावर म्हटलं ना. चल घे सरनक तर घे. बसू बसू कटाल ना मी आता. ते पाहतीन काय तू का आले तिकडं चालली लोटांगण घ्यायले. दे ती कळवा दे ती आजवळ पितात ना ते. घ्या. नत्ती मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्ती मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. महाकारुणिक तथागत गौतम बुद्धाचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आल्या गेल्यांचा, आपल्या आबांचा हा आपला विजय असतात का. विजय कोणाचा असते ज्यानं चांगला मार्ग दिला. बराबर आहे की नाही. त्याचा विजय असते बाई. चला 1 घंटा झाला आपल्याला.